नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण PM यशस्वी स्कॉलरशिप आहे तर त्याबद्दल जी माहिती आहे तर ती पाहणार आहे। तर तुम्हाला 75,000 ते 1,25,000 पर्यंत हॉस्टेलसाठी, मेससाठी आणि जी ट्यूशन फी असते तर त्यासाठी जी स्कॉलरशिप आहे तर ती आहे। तर याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपल्याला या ठिकाणी PM यशस्वी जी स्कॉलरशिप आहे तर ती 2026-27 साठी सुरू झालेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला एलिजिबल क्रायटेरिया जो आहे क्लास 9वी ते 12वी पर्यंत जे स्टुडंट असतील तर ते हा जो लाभ आहे तर तो घेऊ शकतात 75,000 ते 1,25,000 पर्यंत। तर जी रेंज आहे तर ती ऑल इंडियामध्ये आहे। ऑल इंडिया जे स्टुडंट आहे तर ते फॉर्म हा अप्लाय करू शकतो। तुमच्या फॅमिलीमध्ये जर कोणी 9वी ते 12वीमध्ये शिकत असेल तर त्यांना हा जो व्हिडिओ आहे तर तो शेअर करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात PM यशस्वी सेंट्रल सेक्टर स्कीम टॉप अप क्लास एज्युकेशन अँड स्कूल। तर या ठिकाणी ज्या कास्ट दिलेली आहे OBC, EBC आणि DNT। तर हे जे स्टुडंट आहे तर ते 2026-27 साठी जे ॲप्लिकेशन आहे तर ते करू शकतात। तर या ठिकाणी जी लास्ट डेट आहे तर ती तुम्ही पाहू शकतात 31 ऑगस्ट 2026 आहे आणि त्या जे एलिजिबल क्रायटेरिया आहे तर तो दिलेला आहे। तुम्ही OBC किंवा EBC, DNT या कॅटेगरीचे विद्यार्थी असाल तर तुम्ही हा जो फॉर्म आहे तर तो अप्लाय करू शकतात। तर जे स्टुडंट 9वी ते 12वी दरम्यान शिकत आहे सध्या 2026-27 मध्ये तर ते स्टुडंट आहे तर ती ही जी स्कॉलरशिप आहे तर ती अप्लाय करू शकणार आहे। त्यामध्ये फॅमिली इन्कम जे आहे तर ते 2.5 लाखापेक्षा कमी असेल तर हा जो फॉर्म आहे तर तुम्ही भरू शकतात। तर बेनिफिट दिलेले आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात। जे विद्यार्थी आहेत त्यांना जी DBT आहे तर ते डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर तुमच्या थेट अकाउंटला ही जी अमाऊंट आहे तर ती रिसीव्ह होणार आहे। तर 9वी ते 10वीचे स्टुडंट असेल तर तुम्हाला मॅक्सिमम 75,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे आणि तुम्ही जर 11वी-12वीला असाल तर तुम्हाला वार्षिक 1,25,000 एवढी जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे। तर ही जी स्कॉलरशिप आहे तर ती तुम्हाला ट्यूशन फी असेल, मेस फी असेल किंवा हॉस्टेलसाठी तर त्यासाठी ही जी स्कॉलरशिप आहे तर ती मिळणार आहे। तर द स्कॉलरशिप विल बी डिस्पर्स थ्रू डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। स्कॉलरशिप आहे तर ती थेट तुमच्या अकाउंटला रिसीव्ह होणार आहे। त्यामुळे हा जो फॉर्म आहे तर तो सर्वांनी अप्लाय करायचा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे तर ते लागणारे डॉक्युमेंट तुम्ही पाहू शकतात। तुमचे लास्ट इयरची क्वालिफाईंग मार्कशीट लागणार आहे, त्यानंतर स्टुडंट बँक अकाउंट डिटेल, आधार कार्ड, कास्ट लागणार आहे, डोमिसाईल ऑप्शनल आहे, त्यानंतर तुमचा इन्कम सर्टिफिकेट आहे तर तो लागणार आहे। तर यासाठी तुम्हाला अप्लाय करण्यासाठी या ठिकाणी खालती जी डिटेल आहे तर ती संपूर्ण तुम्हाला रीड करायची आहे आणि त्यानंतर अप्लाय नाव या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही जो फॉर्म आहे तर तो या ठिकाणी भरू शकतात। तर तुम्ही या ठिकाणी नवीन असणार त्यामुळे क्रिएट अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही रजिस्टर करायचं आहे आणि त्यानंतर मोबाईल नंबर आणि पासवर्ड एंटर करून लॉग इन करायचं आहे आणि त्यानंतर संपूर्ण जो फॉर्म आहे तर तो तुम्ही अप्लाय करायचा आहे।